Hello friends, today we are going to learn new interesting story which is on page number 101 4.6 The Worth of a Fabric. विद्यार्थी मित्र हो आज आपण पान नंबर 101 वरील एक नवीन स्टोरी अभ्यासणार आहोत. त्या नाव आहे द वर्थ ऑफ अ फॅब्रिक, हे विणलेल्या कापडाचे मूल्य. थिरुवल्लुवर was a great Tamil Sant poet who lived more than 2000 years ago. Thirukkular uh, uh, is the book of his teachings. It is greatly loved and respected even today. म्हणजेच बघा, याचा अर्थ असा होतो की थिरुवल्लुवर हे 2000 वर्षापूर्वी राहणारे एक तमिळ संत होते. थिरुकुलर हे त्यांची शिकवण असलेले पुस्तक आहे. आजच्या काळातही ते पुस्तक लोकांना खूप आवडते व त्याचा आदर केला जातो. थिरुवल्लुवर वॉज अ टेक्स्टाईल व्हिवर. टेक्स्टाईल म्हणजे कापड आणि व्हिवर म्हणजे विणणार किंवा म्हणजे विणकर. ही wove beautiful fabrics and sarees and sold them in the market. People said that he never got angry, never used bad words, never shouted at anyone. थिरुवल्लुवर हे कापड विकणारे किंवा म्हणजे विणकर होते. ते सुंदर कापड आणि साड्या म्हणजे विणत असत आणि बाजारात ते विकत असत. म्हणजे लोक म्हणतात की ते कधीच रागावत नसत, कधीच वाईट शब्द वापरत नसत आणि कोणावरही कधीच ओरडत नसत. इन द सेम टाउन देअर लिव्ड अ रिच यंग मॅन. ही वेस्टेड मोस्ट ऑफ हिज टाईम रोमिंग अराउंड. आता रोमिंगमध्ये भटकंतीकडे किंवा भटकणे. अराउंड विथ हिज फ्रेंड्स. दे ऑफन मेड फन ऑफ अदर पीपल. आता बघा, त्या शहरामध्ये एक तरुण श्रीमंत गृहस्थ राहत असे. तो आपला सर्वाधिक वेळ आपल्या मित्रांसोबत इकडे तिकडे म्हणजे फटकण्याला वाया घालवत असे. ते वारंवार लोकांची चेष्टा किंवा टिंगरटवाळी करत असत. आय डोंट बिलीव्ह. आता बिलीव्ह म्हणजे विश्वास ठेवणे. आय डोंट बिलीव्ह व्हॉट पीपल से अबाउट धिस व्हॅल्युअर, सेड द यंग मॅन वन डे. एक दिवस तो जो तरुण आहे तो तरुण म्हणाला की मला खात्री आहे की मी त्याला रागावून आणू शकेन, असं तो म्हणाला. म्हणजे तो काय म्हणाला की लोक या तिरुविषयी जे काही म्हणतात यावर माझा विश्वास नाही, असा तो तरुण म्हणाला. आय एम शुअर म्हणजे मला खात्री आहे. आय कॅन मेक हिम अँग्री. कम ऑन लेट्स हॅव सम फन टुडे. त्यावर तो तरुण म्हणाला की मला खात्री आहे की मी त्याला म्हणजे राग आणू शकेन. चला आपण आज जरा गंमत करूया. सो द ॲरोगंट म्हणजे काय, उद्धट. सो द ॲरोगंट यंग मॅन ॲप्रोच्ड म्हणजे पोहोचले. ॲप्रोच्ड थिरुवल्लुवर इन द मार्केट अँड पिक्ड अप अ ब्युटिफुल पीस ऑफ फॅब्रिक. आता बघा, या ठिकाणी म्हणजे लोक म्हणजे या ठिकाणी तो तरुण उद्धट थिरुवल्लुवरजवळ बाजारात येऊन पोचला आणि त्याने सुंदर कापडाचा तुकडा उचलला. हाऊ मच डज धिस होल फॅब्रिक कॉस्ट, ही आस्क्ड. त्याने विचारलं की या संपूर्ण कापडाची किंमत किती आहे. 8 coins. द संत नेम्ड द प्राईस. त्या संतांनी किंमत सांगितली की 8 नाणी.
द यंग मॅन अनफोल्डेड म्हणजे काय, घडी उलगडणे. अनफोल्डेड द फॅब्रिक अँड टोर इट इंटू टोर म्हणजे फाडणे किंवा फाडले. आता बघा त्या तरुणानं काय केलं बघा, त्या कापडाची घडी काय केली, ती घडी उलगडली आणि फाडून त्याचे 2 तुकडे केले. व्हॉट्स द प्राईस ऑफ धिस पीस नाव. आता तो म्हणाला, आता या तुकड्याची किंमत किती. आन्सर बघा, 4 coins. द संत ॲन्सर्ड पोलाइटली. पोलाइट म्हणजे नम्रपणे. त्याने त्या संताने म्हणजे नम्रपणाने उत्तर दिलं, 4 नाणी. द यूथ वॉज टेकन अबॅक. आता टेकन ॲपचा अर्थ काय, टेकन अबॅक असा म्हणजे आश्चर्याने थक्क होणे. द यूथ वॉज टेकन अबॅक. व्हाय डझन द मॅन गेट अँग्री, ही थॉट. ही देन टोर द हाफ पीसेस इंटू हाफ अगेन अँड नाव. आता बघा तो तरुण आश्चर्याने थक्क झाला. हा गृहस्थ संतापला का नाही असा त्याला प्रश्न पडला. तो विचारू लागला. नंतर त्याने त्या कापडाचे 2 तुकडे म्हणजे त्या कापडाचे पुन्हा 2 तुकडे केले. अँड नाव, आणि आता 2 coins वॉज द ॲन्सर. आणि ते उत्तर मिळालं की 2 नाणी. नाव इट वॉज द यंग मॅन हू बिकम इम्पेशंट म्हणजे उतावीळ, अँड ॲगिटेटेड म्हणजे चिडले. आता ॲगिटेड, ही टोर द पीसेस इंटू हाफ अगेन सेईंग अँड नाऊ व्हॉट्स द प्राईस नाऊ. आता या ठिकाणी बघा त्याने काय केलं बघा, आता त्या तरुण माणसावर उतावीळ आणि प्रक्षुब्ध होण्याची पाळी आली होती. त्याने त्या कापडाचे आणखी पुन्हा तुकडे केले आणि तो म्हणाला की आणि आता त्याची किंमत किती आहे. त्यावर बघा, थिरुवलर कामली म्हणजे शांतपणे, थिरुवलर कामली वेंट ऑन रिड्युसिंग द प्राईस ऑफ हाफ एव्हरी टाईम. आणि आता शांतपणे थिरुवलर जे आहे त्याने शांतपणे त्या म्हणजे जे तुकडे केलेले जे कापड आहे त्याची कमी होऊन किंमत सांगितली. ॲट लास्ट द फॅब्रिक वॉज रिड्युस्ड टू रॅग्स. आता रॅग्स म्हणजे काय, चिंध्या. आता मात्र त्या फॅब्रिक जे आहे त्या फॅब्रिकच्या चिंध्या झालेल्या आहेत. सो थिरुवलर सेड इन अ क्वाईट टोन. आणि त्याने शांत म्हणजे शांत आवाजामध्ये सांगितलं, नाऊ धिस फॅब्रिक हॅज बिकम वर्थलेस. आय विल नॉट नेम एनी प्राईस फॉर दीज रॅग्स. त्याने शांतपणे सांगितलं, आता हे जे फॅब्रिक आहे ते वर्थलेस झालेलं आहे म्हणजे कवडी मोलाचं झालेलं आहे. त्यामुळे मी ह्या ज्या काही चिंध्या आहेत त्या चिंध्यांची किंमत सांगू शकत नाही. द यंग मॅन डिड नॉट नो व्हॉट टू से. आता मात्र त्या श्रीमंत माणसाला काय म्हणजे बोलावं हे सुचना. बट ही वॉज प्राऊड ऑफ हिज रिचेस. परंतु त्याला त्याच्या श्रीमंतीचा अद्याप काय होता, गर्व होता. सो यू ऑफर टू पे 8 coins टू द संत. आणि म्हणून त्याने काय केलं, त्या संताला म्हणजे 8 नाणी देण्याचे ठरवले. फॉर द फर्स्ट टाईम थिरुवल्लुवर स्माइल्ड बट ही रिफ्यूज म्हणजे गोंधळणे, किंवा नकार देणे. रिफ्यूज म्हणजे नकार देणे.
ही रिफ्यूज्ड टू टेक द मनी. परंतु त्याने थ्युरिओलर आहे त्याने स्मित हास्य केलं, परंतु त्याने त्याचे पैसे घ्यायला काय केला, नकार दिला, त्याने पैसे घेतले नाही. यंग मॅन नाव धिस फॅब्रिक इज ऑफ नो यूज. तो त्या तरुण माणसाला म्हणाला, यंग मॅन, हे तरुण माणसा, आता या फॅब्रिकचा काही उपयोग नाही. इट हॅज बिकम वर्थलेस. आता ते कसं झालेलं आहे, कवडी मोलाचं झालेलं आहे. वाय? बिकॉज नो वन विल बी एबल टू वेअर इट नाव. का? कारण ते फॅब्रिक आता म्हणजे घालण्याच्या म्हणजे योग्य राहिलेलं नाही. डू यू नो? तो त्याला म्हणतोय की तुला माहीत आहे का, द फॅब्रिक वॉज नॉट मेड इन अ डे. हे फॅब्रिक एका दिवसात तयार झालेलं नाही आहे. मेनी पीपल हॅव टॉईल टू मेक इट. टॉईल म्हणजे परिश्रम घेणे, म्हणजे अनेक लोकांनी ते कापड तयार करण्यासाठी खूप परिश्रम घेतलेले आहेत. द फार्मर हू ग्रीव कॉटन इन हिज फील्ड वर्कड हार्ड फॉर मंथ्स थ्रू सन अँड रेन. आता तो जे व्हॅल्यूवर त्या श्रीमंत माणसाला सांगतोय की शेतकऱ्याने काय केलं, त्याचं म्हणजे बियाणं आहे ते बियाणं त्या ठिकाणी म्हणजे पेरलं आहे शेतामध्ये. हे जे कापूस आहे ते कापूस उगवण्यासाठी त्याने ऊन पावसामध्ये खूप परिश्रम घेतलेले आहेत. अनेक महिने त्याने हे म्हणजे कापूस आहे ते तयार होण्यासाठी परिश्रम घेतलेले आहेत. ही पिक्ड कॉटन फ्रॉम ईच बॉल अँड गेव इट फॉर स्पॅनिंग. त्याने काय केलं आहे, ते कापड आहे ते कापड म्हणजे कापूस आहे तर ते कॉटन जे आहे ते कॉटन काय केलेलं आहे, त्याने घेतलेलं आहे आणि त्याचं म्हणजे धाग्यामध्ये त्याचं काय केलेलं आहे, रूपांतर केलेलं म्हणजे आहे. त्याच्यामधून ज्या काय बिया असतात त्या बिया त्याने बाहेर काढलेल्या आहेत. कापसामध्ये काय बिया असतात, त्या बिया आणि कापूस असं वेगळे करून त्याने केलेले आहे त्या शेतकऱ्याने. देन someone else carded the cotton and spun into the long uniform threads. आणि अशा प्रकारे त्या कापसापासून काय केलेलं आहे, लांब असे धागे तयार करण्यात आलेत. The threads were laid carefully so that they took on these lovely colors. आणि त्यानंतर त्या धाग्यांना अतिशय काळजीपूर्वक असं काय केलेलं आहे, कलर दिलेले आहेत. My wife and I wove the threads together, putting in beautiful design. तो म्हणतो इतरवर की मी आणि माझ्या पत्नीने ते जे धागे आहेत ते धागे सुंदररित्या म्हणजे हे करून म्हणजे सुंदररित्या विणून त्यांना सुंदर अशी डिझाईन दिलं आहे, त्याला नक्षीकाम केलेलं आहे. वी थॉट someday someone will take this fabric, will be happy to wear it. Then all our work would have been rewarded. When you destroy the fabric, you destroy all the love and labor that went into its making. Money cannot bring it back. आता तो काय म्हणतोय बघा, तो म्हणतोय की मी आणि माझ्या पत्नीने ते सुंदर नक्षीकाम केलं आहे. आम्ही असा विचार केला की एक दिवस कोणीतरी ते फॅब्रिक काय करेल, परिधान करेल, घालेल आणि त्यातून त्याला आनंद मिळेल, तर तो आनंदाने घालेल. परंतु तो म्हणतोय, परंतु हे सगळं काम आहे त्या कामाचं तू काय केलं आहेस, ते तू डिस्ट्रॉय केलं आहे. फॅब्रिक तू डिस्ट्रॉय केलं आहे. म्हणजे सगळं त्यांनी इतकी म्हणजे कर्मचाऱ्यांनी, शेतकऱ्यांनी
जी काय मेहनत घेतलेली आहे ती तू काय केले आहे ती ती तू उद्ध्वस्त केली आहेस. त्यामुळे तू जे काय कामगार, शेतकरी किंवा आमच्या जे काय प्रेम आणि श्रम आहे तू काय केलं आहे म्हणजे व्यर्थ घालवलं आहेस. मनी कॅनॉट ब्रिंग इट बॅक. त्यामुळे पैशाने हे श्रम काय करू शकत नाही म्हणजे येऊ शकत नाही, त्याला किंमत नाही. The softly spoken words touched the young man's heart. Now he was really ashamed of himself. आता मात्र बघा हे जे शब्द होते म्हणजे वेलीवरचे शब्द आहे त्याचं जे बोलणं आहे वेलीवरचं ते त्याच्या म्हणजे हृदयाला स्पर्श करून गेलं आणि त्याने त्या श्रीमंत माणसाने आता म्हणजे शर्मेने म्हणजे त्याला स्वतःची लाज वाटली. अँड डू यू नो, आणि तो काय म्हणतो बघा, अँड डू यू नो, तुला माहीत आहे का, वेन ऑन टू से, तो म्हणाला काय म्हणतो बघा, आय कॅन व्ह्यू अनदर फॅब्रिक लाईक दिस, बट आवर लाईफ इज ऑल्सो लाईक दिस फॅब्रिक. तो काय म्हणतोय बघा की हे जे फॅब्रिक आहे हे फॅब्रिक मी पुन्हा काय करू शकतो, तयार करू शकतो काय, परंतु आपलं जे जीवन आहे आपले जीवन या फॅब्रिकसारखं आहे, आपल्या फॅब्रिकसारखं आहे. इफ यू टेअर इट अपार्ट विथ हिस्टी थॉटलेस actions, it will be destroyed and you will not get it back again. तो म्हणतोय तो रिव्हॉल्वर की आपलं म्हणजे जीवन देखील हे फॅब्रिकसारखं आहे, ते का म्हणजे उद्ध्वस्त केलं तर पुन्हा ते आपण काय करू शकत नाही, पुन्हा ते बॅक करू शकत नाही किंवा ते पुन्हा परत मिळवू शकत नाही. म्हणजे आपलं उद्ध्वस्त झालेलं आयुष्य हे फॅब्रिकसारखं आहे आणि ते काय एकदा नष्ट केलं तर पुन्हा ते परत आणता येत नाही असं तो त्याला सांगतो. थ्योरी व्हॅल्युअर्स वर्ड्स वर्ड्स ओपन द यंग मॅन आईज देअर अँड देन ही डिसायडेड गिव अप हिज काय म्हटलं आहे, हिज आयडलनेस अँड बॅड हॅबिट्स. आयडलनेस म्हणजे काय, म्हणजे आळसपणा, आणि हॅबिट म्हणजे सवयी. आणि अशा प्रकारे त्या थ्योरी व्हॅल्युअरच्या शब्दाने त्या तरुण माणसाचे डोळे उघडले आणि त्यानंतर त्याने ठरवलं की आपण म्हणजे आळस आणि वाईट सवय काय करायच्या, सोडून द्यायच्या. अशा प्रकारे या धड्यातून आपल्याला खूप काही शिकता येतं. धन्यवाद.